स्वानंद प्रतिष्ठान जीवन एक उत्सव स्वानंद व्याख्यानमाला आज पहिले सत्र आणि विषय आहे भारत तिसरी अर्थव्यवस्था कशी होऊ शकते. आजचे वक्ते आहेत अर्थतज्ञ श्री दीपक करंजीकर सर. या कार्यक्रमाला आपण ते या ठिकाणी आलेले आहेत. सर्व माननीय व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या मध्ये त्यांचं एकदा स्वागत करूया. नमस्कार. आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत आणि सुरुवातीलाच हा सगळा समूह समोर बघितल्यानंतर एक आठवण होते, ती म्हणजे समुद्राची. एकदा मी असंच भटकत समुद्राकाठी गेलो होतो आणि माझ्या घरी बसलो होतो. त्या खिडकीत बसून बाहेरून जे धुकं दिसत होतं ते हातात पकडण्याचा प्रयत्न करत होतो. धुकं हाती आलं की नाही माहित नाही, पण हाती आलेल्या ओलाव्यावरून धुकं पकडल्याचा आनंद मात्र नक्की झाला. समोर समुद्र, बाजूला असणारी टेकडी, त्यावर असणारं घर, सारं काही स्पष्ट दिसत होतं. पण जशी धुक्याला सुरुवात झाली तसं काहीच दिसेनासं झालं. मला प्रश्न पडला, जर आता माझ्याकडे कोणी आलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला विचारलं, काय पाहतोयस, तर मी काहीच तर सांगू शकणार नव्हतं. कारण थोड्या वेळापूर्वी जे दिसत होतं त्यातलं आता काहीच दिसत नव्हतं. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आणि आपल्या आजूबाजूची मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यामध्ये समज आणि गैरसमज, विचार आणि अविचार यांचं इतकं दाट असं धुकं पसरतं की आपण रस्ता बदलतो, बोलण्याचं टाळतो आणि मग असं होतं की परस्परांना दिसेनासेच होऊन जातं. निसर्गाचं धुकं ते चटकन विरळ होत गेलं. पुन्हा सारं काही स्पष्ट दिसू लागलं. पण मनात प्रश्न उरलाच, जर निसर्गाचं धुकं इतक्या चटकन विरळ होत असेल तर असलेल्या धोक्याचं असं का बरं होत नसेल? हा प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा मी समोर पाहायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की अशी धडपड करणारी माणसं, स्वतःहून संवाद साधण्यासाठी प्रयत्न करणारी माणसं आणि संस्था कदाचित थोड्याफार कमी झालेल्या आहेत. पण आनंद या गोष्टीचा आहे की स्वानंद प्रतिष्ठान यासारखे उपक्रम वर्षभर सातत्यानं राबवत असतात. आणि या स्वानंद व्याख्यानमालेच्या निमित्तानं श्री प्रकाश असलेकर सर यांनी केलेला हा एफर्ट जो आहे तो निश्चितपणे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं ते याच्याबद्दल बोलत आहेत. आणि प्रत्येकाला कदाचित मनात शंका सुद्धा असू शकते की हा कसा होणार आहे प्रोग्राम, पण आज त्याचं सदृश्य स्वरूप हे तुमच्या समोर आहे. टाळ्या तिथून पडत होत्या, त्यांनी थांबवल्या. चांगल्या गोष्टीला दाद आपणच द्यायची असते. त्यांचा हात इथपर्यंत आला आणि थांबला गेला. हा हात असा जोरदार वाजला की निश्चितपणे बळ मिळतं, प्रेरणा मिळते आणि असे उपक्रम जे आहेत ते आपल्या समोर येत राहतात. स्वानंद व्याख्यानमालेमध्ये आजचा विषय, पहिलं सत्र, विषय आहे भारत तिसरी अर्थव्यवस्था कशी होऊ शकते. आणि या कार्यक्रमाकरिता मी व्यासपीठावरती आजचे प्रमुख वक्ते अर्थतज्ञ श्री दीपक करंजीकर सर, प्रमुख पाहुणे सुनील सप्रे सर, श्री सुनील भिडे सर, नगरसेविका नीताताई सांगट पाटील आणि नगरसेविका अश्विनीताई पोखरे यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. आणि या सर्वांना घेऊन येतील श्री प्रकाश असलेकर सर.
धन्यवाद. यानंतर मी प्रकाश असलेकर सर यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना त्यांनी करावी. नमस्कार. स्वानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता आपण जो कार्यक्रम घेतो आहोत याची स्थापना 1999 साली झाली. त्याच्यात मूळ उद्देशच हा होता की त्यावेळेला सिंहगड रोडवर सांस्कृतिक कल्चरल कार्यक्रम कमी होत नव्हते असं नाही, कमी होत होते. त्याचं प्रमाण वाढावं, ते अधिकाधिक लोकांपर्यंत जावं या कल्पनेतून सिंहगड रोडवरच्या अनेक नागरिकांच्या सहाय्याने आपण ही संस्था सुरू केली. त्याला 25 वर्ष झाली. त्या संदर्भातलं माहिती काही सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष स्क्रीनवर येथे उपक्रम एक धावता आढावा ज्याला म्हणतात तो बघितला की आपल्याला लक्षात येईल की स्वानंद प्रतिष्ठानची वाटचाल कशी चालली होती आणि मग पुढला कार्यक्रम सुरू करू. विद्येचे माहेरघर म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या पुण्याला सांस्कृतिक वारसा देखील लाभला आहे. पेठांचे पुणे अशी ओळख न राहता उपनगरे देखील विस्तारत गेली आणि शहराचा परीघ वाढला. सिंहगड रस्त्यावरील नागरिकांसाठी सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने सन 1999 साली समविचारी दिग्गजांनी एकत्र येत स्वानंद प्रतिष्ठानची स्थापना केली. दिनांक 22 एप्रिल 1999 साली प्रकाश असलेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रसिद्ध सतारवादक शाहिद परवेज, शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर देखील उपस्थित होते. स्थापनेनंतर गाणी तुमची आमची हा मराठी गाण्यांचा पहिलाच कार्यक्रम धारेश्वर मंगल कार्यालयात झाला. त्यानंतर प्रतिष्ठानने 4 विभागात काम करण्याचे निश्चित केले. स्वानंद कला व संगीत विभाग, स्वानंद व्याख्यानमाला, स्वानंद आरोग्य समिती आणि स्वानंद इंडस्ट्रियल असोसिएशनची स्थापना झाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. सन 1999 साली गाणी तुमची आमची या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमानंतर पुष्पमंगल कार्यालयात जुई धायगुडे यांच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. सन 2000 साली संतोष हॉल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला कुमार गोसावी आणि अनुपमा लिमळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुष्पमंगल कार्यालयात पंडित मोहन दरेकर आणि मंजिरी आलेगावकर यांचा मल्हार आविष्कार हा सांगीतिक कार्यक्रम झाला. सन 2001 साली धायरी येथील लाल बहादूर शास्त्री हॉल येथे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संवाद साधला. अभिरुची येथे पंडित शौनक अभिषेकी यांच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाला कला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सन 2002 मध्ये उद्योजकांचे स्नेहसंमेलन हा विशेष उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये 180 उद्योजकांनी सहभाग नोंदवून चर्चा व मार्गदर्शन सत्रात सहभाग घेतला. स्वानंद इंडस्ट्रियल इन्फॉर्मेशन डायरीचे प्रकाशन याच स्नेहसंमेलनात करण्यात आले. स्वानंद व्याख्यानमाला ही देखील रसिकांसाठी पर्वणीच ठरली. व्याख्यानमालेचे उद्घाटन सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. तर स्वानंद स्मरणिकेचे प्रकाशन महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक श्याम बुरके यांनी केले. परिणय मंगल कार्यालयात झालेल्या व्याख्यानमालेत आतंकवाद व त्यांच्या कारवाया या विषयावर ज्येष्ठ विचारवंत कुमार केतकर यांचे पहिले सत्र झाले. तर दुसऱ्या सत्रात सामाजिक कार्याची गरज व कायदे यावर डॉक्टर श. ना. नवलगुंकर यांनी मार्गदर्शन केले. तर समर्थांचा दासबोध या विषयावर समर्थ वक्ता सुनील चिंचोलकर यांनी तिसऱ्या सत्रात आपले विचार मांडले. बालनाट्य शिबिर आणि आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांनी 2003 साल हे गाजवले. आनंदनगर येथील प्रगती विद्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बाल कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तर माणिकबाग येथील सिद्धार्थ हॉल येथे संगीतकार सलीम कुलकर्णी व कवी संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला कला रसिकांनी विशेष दाद दिली. स्वानंद प्रतिष्ठानच्या उपक्रमांचा आलेख या चढत्या क्रमाने सुरू असताना सन 2004 साली नित्यानंद हॉल येथे सुगम गीत गायन स्पर्धा झाली. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. याच वर्षीचा दुसरा महत्वाचा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमाला. संतोष हॉल येथे झालेल्या व्याख्यानमालेत आर्ट्स विषयक कलंगावकर सर, कॉमर्स विषयक बहरे सर
आणि टेक्निकल विषयासाठी नांदगावकर सर यांनी मार्गदर्शन केले. सन 2005 मध्ये अभिरुची येथे स्वानंदचा वर्धापन दिन दिमाखात साजरा झाला. तसेच त्याच वर्षी सिद्धार्थ हॉल येथे दिवाळी पहाट अंतर्गत गीत रामायण कार्यक्रमात प्रमोद रानडे आणि ऋषिकेश रानडे यांनी सादरीकरण केले. सन 2006 मध्ये सुगम गीत गायन स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यानंद हॉल येथे झालेल्या स्पर्धेमुळे अनेक गायक कलाकारांची ओळख उपस्थितांना झाली. तर सिद्धार्थ हॉल येथे दिवाळी पहाट अंतर्गत भूपाळी ते भैरवी ही सांगीतिक मैफिल झाली. यावेळी सचिन करंबळेकर आणि सहकाऱ्यांनी सादरीकरण केले. सन 2007 मध्ये गायिका अनुराधा कुबेर यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम सिद्धार्थ हॉल येथे झाला. तसेच पंडित संजीव अभ्यंकर यांच्या अभंगरंग या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. सन 2008 हे वर्ष सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजले होते. स्वानंद संगीत महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक सुरेश चितळे यांनी केले. यावेळी पहिल्या दिवशी अपर्णा संत यांच्या जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम झाला. तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन प्रसिद्ध बासरी वादक अरविंद गजेंद्रगडकर आणि गानवर्धनचे श्री धर्माधिकारी यांनी केले. धनंजय दैठणकर यांचे संतूर वादन, कावेरी आगाशे व सहकाऱ्यांचे कथक नृत्य सादरीकरण आणि संदीप पंचवाडकर यांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम हे दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य होते. यावेळी शंकर जयकिशन यांचे सहाय्य विनायक डॅनियल यांची विशेष उपस्थिती होती. तिसऱ्या दिवशी सुनील भिडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्वानंद जीवनगौरव पुरस्कार उद्योजक व बांधकाम व्यावसायिक BS कुलकर्णी यांना सुलगावचे श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा कायम ठेवत सन 2009 मध्ये गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन संजीव शेंडे यांच्या हस्ते झाले. निनल फिटे आणि संपदा पोंक्षे यांच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्याच वर्षी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे सिद्धार्थ हॉल येथे आयोजन करण्यात आले. त्याला देखील रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सन 2010 ला स्वानंद संगीत महोत्सव हा नवशा मारुतीजवळील दातार फार्म येथे उत्साहात साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी श्रीकांत मोघे, संगीतकार अशोक पट्टी हे मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सुवर्ण माटेगावकर आणि केतकी माटेगावकर यांनी सादरीकरण केले. यांसह दिग्गज कलाकारांनी त्यामध्ये देखील एकाहून एक सरस असे सादरीकरण केले. स्वानंदच्या कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न असून ही वाटचाल अशीच पुढे चालू आहे. धन्यवाद. सुंदर असा एव्ही आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. सुंदर सुंदर म्हणायच्या अगोदर टाळ्यांना सुरुवात झाली, ही सुंदर गोष्ट आहे. आपण नेहमी असं म्हणतो की या हातांचा उपयोग जो आहे तो निश्चितपणे अशा पद्धतीच्या सत्कर्मांसाठी झाला तर निश्चितपणे हा समाज जो आहे तो पुढे जातच राहणार नाही. बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की हे माझ्यामुळे शक्य आहे का, आणि मला असं नेहमी वाटतं की होय, हे प्रत्येकाच्या आतमध्ये जे स्वत्व दडलेलं आहे, जो स्वतःतला आनंद दडलेला आहे, त्यातूनच ती स्फूर्ती मिळणार आहे, त्यातूनच ते स्फुल्लिंग बाहेर पडणार आहे आणि कार्य तुमच्या समोर उभं राहणार आहे. अशा कार्याचा परिचय जो आहे तो देणं निश्चितच या ठिकाणी संयुक्तिक ठरतं. आजच्या या कार्यक्रमासाठी जे प्रमुख वक्ते आहेत श्री दीपक करंजीकर सर, कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असेल की मी यांना कुठेतरी पाहिलंय, आणि तसं अगदी बरोबर आहे. कारण अनेक TV मालिकांमध्ये आणि चित्रपटांमधून त्यांचा अभिनय तुमच्या समोर जो आहे तो आलेला आहे. अभिनेता असणारे लेखक, व्यवस्थापन तज्ज्ञ, सोशिओ इकॉनॉमिक तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि एक महत्वाचे अर्थ विषयावरचे वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. 30 वर्षाहूनही अधिक काळ त्यांनी भारत तसंच भारताच्या बाहेर देखील खूप सुंदर अशा, खूप चांगल्या आणि मोठ्या अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांवरती संचालक म्हणून काम केलेलं आहे. अमेरिकेतील विद्यापीठामध्ये ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जात असतात. तसेच देश पातळीवरती आणि बाहेरील देशांमध्ये ज्या मार्केटिंग विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्याचं नेतृत्व देखील त्यांनी केलेलं आहे. केवळ देश आणि बाहेरच्या देशांमध्ये त्यांनी केलेलं नेतृत्वच नव्हे तर त्यांचं लिखाणही तितकंच दर्जेदार आहे. वॉल स्ट्रीटच्या खेळियांवरचं त्यांचं पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध आहे आणि अर्थक्रांतीचे राष्ट्रीय प्रवक्ता
म्हणून ही त्यांची आणखी एक ओळख आहे. टाइम मॅनेजमेंट असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, लीडरशिप असेल किंवा व्यक्तिमत्व विकास यावरचं त्यांचं प्रशिक्षण जे आहे ते सर्वांना ज्ञात आहे. रेल विकास निगमचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा चे ते सदस्य आहेत. एक कलावंत, लेखक, दिग्दर्शक अशा पद्धतीचा त्यांचा जो प्रवास आहे तो निश्चितच अविस्मरणीय आहे. आपण पाहतात की त्यांची उंची हे निश्चितच त्यांच्या विचारांची उंची म्हणून आपल्याला इथे दर्शवित आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की मी नेहमी असं म्हणत असतो, अर्थात हा मी कोण तर तुमच्यातलाच एक सामान्य अशा पद्धतीचा माणूस की ज्याला अशा पद्धतीने स्वानंद घेता येतो. समुद्रावर जाताना समुद्राचं अथांगपण, मोठंपण आपल्याला समोर पहिल्यांदा येत नाही, तर नारळाची उंची आपल्याला सांगून जाते की पुढे समुद्र आहे. तसं अथांग विश्वामध्ये ज्यांनी आपलं अर्थज्ञान जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते देण्याचा प्रयत्न करतायत असे श्री दीपक करंजीकर सर यांचा सन्मान करण्याची विनंती मी व्यासपीठावरील सर्वांना आणि प्रकाश आसवेकर सरांना करतो. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे श्री सुनील सत्रे सर जे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ आहेत त्यांचाही सन्मान करण्याची विनंती प्रकाश आसलेकर सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करतो. धन्यवाद. यानंतर आपण अत्यंत आतुर आहोत असे श्री दीपक करंजीकर सर हे आपल्याशी संवाद साधतात. माझे मित्र प्रकाश आसलेकर सर, सन्माननीय व्यासपीठ आणि मित्रांनो, एखादी संस्था 26 वर्ष चालवायची, व्याख्यानमालेसारखे, संगीत महोत्सवासारखे, उद्योजक संमेलनासारखे उपक्रम करायचे आणि आजच्या या अत्यंत बिझी असणाऱ्या आयुष्यात असा निवांत वेळ लोक काढतील अशा विश्वासाने ते करायचं ही सोपी गोष्ट नाही. मी आमच्या अर्थक्रांतीमध्ये ज्यांनी अक्षरशः तन मन धन अर्पण काम केलं असे प्रकाश आसलेकर यांच्या प्रेमाखातर विचार. काही वेळ अशी असते की आपल्याला आपल्या बरोबर ज्यांनी खूप काम केलं त्यांचं ऋण चुकवायला लागतं आणि तुम्हा सगळ्यांनी ते बघून मला आणखीन आनंद आहे. फक्त विषय जरा विचित्र आहे, म्हणजे कठीण आहे, म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला वाटत असेल. तिसरी अर्थव्यवस्था होणार का, म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची होणार का, कशी होणार. मी आधी आपली अर्थव्यवस्था आता कुठे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असं गृहीत धरता. तुम्हाला जरा आत्ता आपण कुठे सांगतो, म्हणजे आपण तिथपर्यंत जाणार असू तर कसे जाऊ आणि तिथपर्यंत जायचंय या दोन गोष्टींचा आपल्याला अंदाज. आत्ता आपली अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या. मागच्या वर्षी आपण ज्यांनी आपल्यावर 91 वर्ष राज्य केलं अशा इंग्रजांना मागे टाकलं, ब्रिटिश अर्थव्यवस्थेला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण मागे टाकतो असं म्हणतो, पण काय होतं ते आणि आमच्या आयुष्यात काय फरक पडतो असं लोकांना वाटतं. अर्थव्यवस्थेचं मेजरमेंट जे असतं किंवा जे मापन असतं ते राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नावर असतं. तर आणखीन एक PPP भाग आहे, पण तेवढा कॉम्प्लिकेट मी विषय करत नाही. तर त्या याच्याने आपण जवळपास 3.94 ट्रिलियन डॉलर पर्यंत, जवळपास $4 ट्रिलियन पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेने आता झेप घेतली, जी 10 वर्षापूर्वी साधारण $2.2 ट्रिलियन होती आणि आपण 10 वर्षात जवळपास दुपटीने ती पुढे नेली, जवळपास दुपटीने. 200-100% म्हणणार नाही मी, पण 80-90% आपण ती आणखीन वरती नेली. या दरम्यानच्या काळात आपण 10 वर्षापूर्वी 14व्या नंबरला होतो, नंतर 9व्या नंबरला होतो आणि आता आपण 5व्या नंबरला आहोत. आपल्या पुढे असलेल्या 4 अर्थव्यवस्था कुठल्या? तर अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी. अमेरिका किती आहे? आपण 4 ट्रिलियन. आता ट्रिलियन झिलियन फार गोंधळ करू नका, आकडे लक्षात ठेवा. तुम्ही रुपये समजा कम्पॅरिझन करण्याकरता.
4 ट्रिलियन आता आपली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे 29.7 ट्रिलियन. ते साधारण आपल्या 7 पट आहे. चीनची अर्थव्यवस्था आहे 18.7 ट्रिलियन. ती साधारणपणे आपल्या 4 पट आहे. जपान जे आहे ते आपल्यापेक्षा 0.7% ट्रिलियन फक्त 0.7 ट्रिलियन फक्त जास्त आहे. 4.71 ट्रिलियन. आणि जर्मनी आपल्यापेक्षा फक्त 0.07 ट्रिलियन जास्त आहे. 4.07 ट्रिलियन. ही शक्यता आहे. आपण आता बोलतो आहोत या महिन्याच्या या वर्षाच्या जून पर्यंत, म्हणजे पहिला जो क्वार्टर ज्याला म्हणतात नवीन वर्षाचा, एप्रिल तिमाही जी असते, तर आपण जर्मनीला मागे टाकू अशी शक्यता आहे. आता हे सगळं जे झालं त्याला काय कारण असतील? सरकार बदललं म्हणून झालं का? बरे तर कोरोना सुद्धा येऊन गेला आणि 7 पट आपल्या अर्थव्यवस्थेची जी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे ती आणि चीन ते पण पुढे जाणारच आहेत. त्यांना म्हणजे या दोन आता आपल्यापेक्षा ज्यांचं अंतर कमी अशा खेळाडूंना मागे टाकून आपण 3ऱ्या नंबरला जाऊ. पण तेव्हा नंबर काय असतील? कारण असं आहे, समजा अमेरिका 35 ट्रिलियन झालं 29चं, समजा चायना 25 ट्रिलियन झाला आणि आपण 5 ट्रिलियन झालो, तर तो फरक आणखी वाढत जातो. त्यामुळे 3ऱ्या क्रमांकात असं असताना पहिला आणि 3रा याच्यामध्ये जर मध्ये खूप फरक असेल 3ऱ्या क्रमांकाला अर्थ नसतो. पण ते जे प्रोजेक्शन आहेत ते मी सांगतो. असं म्हणणं आहे की 31 ट्रिलियन अमेरिका 2000 साधारण 27 पर्यंत होईल आणि आपण 2027 पर्यंत 5 ट्रिलियन होऊ. चीन साधारण 19.5 ट्रिलियन पर्यंत जाईल आणि हे मात्र जर्मनी आणि जपान हे 4 आणि 4.5 ट्रिलियन पर्यंत मागे राहतील. म्हणजे आपण साधारण 1 ट्रिलियनने पुढे जाऊ, अमेरिका 2 ट्रिलियनने पुढे जाईल, चीन 1.5 ट्रिलियनने पुढे जाईल. म्हणजे त्या अंतरात अंतर समान राखत आपण पुढे जाऊ. आता हे कशामुळे शक्य आहे किंवा हे जाऊ का आपण, हा अंदाज असतात शेवटी. जगामध्ये अशा अनेक अर्थसंस्था आहेत की ज्या म्हणजे वर्ल्ड बँक आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीज असतात. त्या नेहमी अर्थशास्त्राबद्दल किंवा अर्थकारणाबद्दल आपले भविष्य वर्तवत असतात. त्यांच्या भविष्य वर्तवण्यानंतर आपल्या देशामध्ये परकीय गुंतवणूक येत असते किंवा अर्थकारणाला गती मिळत असते. पण नुसती त्याच्यामुळे गती मिळते या भ्रमात आता आपण राहायचं कारण नाही. एक मोठा फरक कोरोनाच्या आधीच्या काळात आणि आत्ताच्या काळात हा झाला आहे की आपल्या देशाने, या देशाच्या पंतप्रधानांनी, आणि आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कारण काय असतं, सगळं काही या गतीने वाढत नाही, काही भौमितिक गतीने वाढत. आपण 5 ट्रिलियनचे 10 ट्रिलियन व्हायला 5 वर्ष कदाचित घेणार नाही, कदाचित 3च वर्ष घेऊ, आपल्याला माहित नाही. पण आपल्याला आता असा एक अंदाज येऊ शकतो की आमच्या देशामध्ये आत्मनिर्भर नावाचा जो एक कार्यक्रम त्या सरकारने आणला, आणि आत्मनिर्भर हे तुम्ही खूप वेळा रेडिओवर, टीव्हीवर ऐकत असाल, जाहिरातीत बघत असाल. ते काय आत्मनिर्भर बोलतात असं वाटत असेल, पण त्याची 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. राफेल नावाची जी कंपनी आहे, जी लढाऊ विमानं बनवते, त्यांनी आजपर्यंत जगामध्ये कुठल्याही देशाला विमानं सप्लाय केली नाही असं नाही, तंत्रज्ञान दिलं नव्हतं आणि ते आपल्याला दिलंय. पहिली 32 विमानं संपल्यावर आता आपल्या देशामध्ये राफेल बनतील आणि ते तंत्रज्ञान आपल्या देशात मॅन्युफॅक्चर होईल. आता एक नेहमी लक्षात घ्या, पण रिअल इस्टेट बद्दल बोलतो ना, बिल्डर आणि या सगळ्या बिल्डिंग बद्दल, तशी एक इकोसिस्टीम असते. ते रंग असतो, वीट असते, रेती असते, सिमेंट असतं, लोखंड असतं, टाईल्स असतात, आणखीन काही फर्निचर असतं. या सगळ्या म्हणजे जेव्हा एखाद्या बिल्डिंगच्या रिअल इस्टेटचं हे वाढतो तेव्हा ही सगळी इकोसिस्टीम मोठी होते. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा आपल्याकडे येतं, आणि हा देश श्रमशक्तीचा आहे. आपला आतापर्यंत प्रॉब्लेम हा होता 1991ला, म्हणजे आजपासून बरोबर 25 वर्ष आधी, 24 वर्ष आधी आपल्या देशाचे दरवाजे आपण जागतिकीकरणाला उघडले. आणि त्याबद्दल नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री यांचं आपण आयुष्यभर ऋणी राहू, कारण त्यांनी ते रिस्क किंवा तो धोका पत्करला. ते घडल्यावर काय झालं या 24 वर्षात, तर हळूहळू आपल्या देशामध्ये परकीय गुंतवणूक यायला लागली. पण जेव्हा हे डिसिजन घेतले गेले तेव्हा आपल्या देशाची परिस्थिती काय होती, तर आपल्या देशामध्ये वीज, मला माहिती माझा विषय पुढे कशी जाईल, पण थोडं मागून पुढे आलं की कळतं आपण कुठून आलो आहोत. आपल्याकडे रस्ते, वीज, पाणी, बिजली ज्याला म्हणतात,
ज्या बेसिक गरजा असतात इंडस्ट्री करता त्या अत्यंत कमी याच्यात होतात. इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत कमकुवत होतं, वीज फारशी उत्पादित होत नव्हती. त्यामुळे झालं काय, गेट उघडल्यानंतर जे मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे नॅचरली यायला हवं होतं, या श्रमशक्तीच्या देशाकडे तिकडे सेवा सर्व्हिस इंडस्ट्री आली. म्हणून एक कंपन्यांचे बीपीओ जे पुणे जे वाढलं, पुण्यामध्ये 48% वाटा या सर्व्हिस इंडस्ट्रीचा आहे. पुण्यामध्ये आधी कारखाने खूप होते, या कारखान्यांचे 2.5 पट आता सर्व्हिस इंडस्ट्री आहे. केल्को इथेच आहे, बजाज इथेच आहे, अनेक कारखाने इथे आहेत, पण त्यांच्या 2.5 पट सर्व्हिस इंडस्ट्री आहे जी सेवा पुरवते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या. ते हिंजवडी जे झालं उभं राहिलं किंवा अनेक टेक्नॉलॉजी पार्क उभे राहिले, पण सर्व्हिसेस आल्या कारण आपल्याकडे एज्युकेटेड विद्यार्थी होते. आपलं खरं वाढायला काय हवं होतं. आता समजा आजची आपण आपली इकॉनॉमी बघितली 4 ट्रिलियन, तुम्हाला तिचा फरक सांगतो म्हणजे कळेल की जाण्याकरता काय करायचे तेही कळेल. आता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये साधारण 50 म्हणजे 51% वाटा सेवा क्षेत्राचा. 3 घटक असतात जीडीपीचे राष्ट्रीय उत्पन्नाचे: सेवा, कारखानदारी आणि शेती, म्हणजे इंडस्ट्री. कारखानदारी म्हणजे तर सेवेचा वाटा 52% आहे. मला अगदी काल रात्री जो आकडा आता बजेट करता जे डिटेल येत आहेत त्यात तो आकडा प्रकाशित झालाय, तो तुम्हाला सांगावासा वाटतो. याच्यामध्ये 17% वाटा शेतीचा आहे आणि 28% वाटा इंडस्ट्रीचा. 51.5% 52% धरा सर्व्हिसेसचा आहे. आता गंमत बघा, ज्या क्षेत्राचा वाटा 17% आहे शेती, त्या क्षेत्रामध्ये 52% लोकसंख्या, त्या क्षेत्रावर डायरेक्ट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबित. म्हणजे इतकी माणसं ज्या क्षेत्रावर अवलंबून आहे त्या क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा फक्त 17%. जी सेवा इंडस्ट्री हिचा वाटा 50% आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे देशाच्या 16 ते 17% लोकसंख्या त्यावर अवलंबून आहे. आणि जी कारखानदारी याच्यात 28% याचा वाटा आहे, त्याच्यामध्ये 24% लोकसंख्या अवलंबून आहे. आता याच्यामधनं लहान मुलं आणि वयस्कर माणसं 70च्या पुढची ही धरत नाही, तशा अर्थाने काम करणारी म्हणून त्याला वर्कफोर्स म्हणतात, त्यात धरत नाही. त्यामुळे आता जर हे 10 ट्रिलियन व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जीडीपीतला वाटा आणि त्याच्यावर अवलंबून असलेली जनता यांचं प्रमाण बरोबर आलं पाहिजे. जर 50% जनता शेतीवर अवलंबून असेल तर शेतीचा वाटा 30-40% पर्यंत गेला पाहिजे. आता हे तुम्हाला मी का सांगतो, आता बजेट येईल अजून 15 दिवसांनी, तेव्हा बजेट मधले जे अलोकेशन असतं म्हणजे अमुक क्षेत्राकरता किती पैसे, ते तुम्ही आकडे नीट समजून वाचा. या संदर्भात तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो. म्हणजे शेती क्षेत्राकडे या बजेटमध्ये काय तरतूद केली जाते त्याच्यावर ठरेल की हा 17% वाटा 25% वर जाईल का. पण 50% लोकसंख्या काही कमी होणार नाही अवलंबित, कारण शेतमजूर आणि या देशातल्या शेतीची एक बिकट परिस्थिती अशी आहे जी खरोखर 60 वर्षात या राज्यकर्त्यांनी याचं कधी तड लावली नाही किंवा सोडवली नाही. त्याचा बेसिक तुम्हाला प्रश्न सांगतो शेतीचा काय. बजाज पुण्यात पंखे बनवतात, उद्या बजाजला तुम्ही सांगितलं की पंखे बनवायचे 100 रुपयाला विकायचे, बजाज फॅक्टरी चालू ठेवतील का. हे शेतकऱ्याला गेली 60 वर्ष करायला लागते. तो माल पिकवतो आणि बाजारातले दलाल त्याच्या मालाची किंमत ठरवतात डिमांड सप्लायवर, आणि बजाज पंखे तरी टिकू शकतात गोडाऊन मध्ये 10 वर्ष. शेतकऱ्याचा शेतमाल हा पेरिशेबल होणार आहे, तो 8 दिवसाच्या वर भाज्या टिकत नाहीत, फळं टिकत नाहीत. त्यामुळे त्याला येईल त्या भावाला द्यायला लागतं. म्हणून त्याच्या आधारभूत किमतीचं जेव्हा सरकार बोलतं, हमी भाव जेव्हा बोलतं, तेव्हा इतका मला भाव मिळाला पाहिजे, कारण उत्पादन खर्च हा आहे, त्याच्यावर एवढा भाव मिळाला तरच शेती धंदा परवडेल असं आहे. हा एक आपल्या देशावर ही टांगती तलवार आहे. आपण साधारणपणे गेल्या 10 वर्षात 11.5% वरून 17% पर्यंत आलोय. ही फार मोठी गोष्ट. त्यात शेतकऱ्यांना दिलेले पैसे असतील, त्यांना जिवंत ठेवण्याचं काम केलंय. लक्षात ठेवा, या शेतीने कोरोना काळात आपल्या देशाला वाचवलं. कोरोना काळात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सगळ्यात जास्त वाटा शेतीचा होता, कारण सर्व्हिसेस बंद होते, लोक कंपन्यात जात नव्हते. तेव्हा या शेतकऱ्यांनी वाचवलं. म्हणून पुढच्या या बजेटमध्ये जर त्याला अलोकेशन दिलेलं असेल शेतीमालाकरता, हमी भावाकरता, तर नक्की हा वाटा वाढू शकतो. दुसरा शेतीचा जो प्रश्न आहे तो असा आहे, या देशातली 80% शेती ही अल्पभूधारक लोकांची, 1 एकर 1.5 एकर याची शेती. त्याच्यावर एक उपाय असतो की जो खरोखर पूर्वी शोधून काढला होता विठ्ठलराव विखे पाटलांच्या काळापासून, सहकारी शेती.
तुमच्या सगळ्यांची एक एक एकर जमीन असेल तर सगळे मिळून 100 एकर होईल. आपण 100 एकरवर काहीतरी उत्पादन चांगलं घेऊ शकतो. पण या सहकार क्षेत्राची राजकारणाने माती केली. त्यातनं जे पुढारी मोठे झाले त्यांनी ते क्षेत्र लुबाडलं. त्या क्षेत्रात सगळे पैशाचे नाना प्रकारचे उलटे धंदे केले, व्यवहार केले आणि ते क्षेत्र सगळं सडून गेलं. त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्याला पत राहिली. त्याच्यातनं बाहेर येण्याकरता त्याला साधारण त्यांना रोजगार हमीवर काम करायला लागलं शेतमजुरांना, कारण शेतीमध्ये काही पिकतच नाही. सहकार शेती टिकली नाही याचं कारण सहकार क्षेत्रातला भ्रष्टाचार आणि मुठभट पुढाऱ्यांचं मोठं होतं. त्याच्यामध्ये एका अर्थाने भांडवलदार शिरले असं म्हणा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर, आणि त्यांनी शेतीची नासाडी केली. आता या देशात दर महिन्याला 4 ते 4.5 लाख दर महिन्याला 4 ते 4.5 लाख अर्धच कौशल्य म्हणजे सेमी स्किल आणि अकौशल म्हणजे काही स्किल नसलेले असे तरुण रस्त्यावर येत असतात. या सगळ्यांच्या हाताला जर काम हवं असेल तर या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदी कारखानदारी वाढली पाहिजे. चीनची जी प्रगती, चीन आणि आपण एकाच लेवलला होतो. 1989 साली डेंग नावाच्या माणसाने माओ मेल्यावर चीनचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी 20 वर्षात चीन जगाचा कारखानदारीचा हब बनवला. कारण त्यांनी हे सगळे त्यातले अडथळे बाजूला काढले आणि फक्त अमेरिकन किंवा जगातल्या कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग कमी खर्चात आम्ही करून देऊ हे सगळं त्यांनी ताब्यात घेतलं. ही भारताला संधी होती, पण भारताकडे 91 साली जेव्हा आपण उघडलं 2च वर्षानंतर चीनच्या, तेव्हा आपल्याकडे वीज कमी होती, रस्ते नव्हते, ट्रान्सपोर्टच्या सुविधा नव्हत्या, पाणी नव्हतं. आपले MIDC खूप होत्या, MIDC मध्ये पाणीच नव्हतं. तुम्हाला आठवत असेल पुण्याच्या MIDC मध्ये पण पाणी नसायचं. त्यामुळे मोठे कारखानदार टेल्को बेजस सारखे आले, छोटे कारखानदार आले. या सगळ्यावर मात करण्याकरता तुम्ही जर 10 वर्षाची बजेट नीट वाचली तर या कारखानदारी करता आज आपली परिस्थिती अशी आहे, आज आपण 300 बिलियन अब्ज डॉलरची निर्यात करतो कारखानदारी. आता हे गेल्या काही 10 वर्षात घडलं. याचं कारण पाणी, विजेचं उत्पादन वाढलं, वीज आली, हे सगळं झालं, रस्ते चांगले झाले, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं आणि सरकारने लायसन्स राज जे होतं ते बऱ्याच प्रमाणात कमी केलं. त्यांना बऱ्याच सुविधा दिल्या, त्यांच्याकरता कर्ज दिली, मुद्रा योजना असेल, अशा अनेक योजना आणल्या ज्यात पत मिळालं नाही. अर्थशास्त्राचा एक बेसिक रूल असतो. अर्थशास्त्र म्हणजे काय, आपण शाळेत शिकलोय. मी मगाशी कुणाला तरी सांगत होतो की आपल्याकडे गोंधळ असा आहे, आपण अर्थशास्त्र नीतीमध्ये शिकवतो, BA इकॉनॉमिक्स. आपलं अर्थशास्त्र हे सायन्स ऑफ रिसोर्सेस आहे, ते शास्त्रामध्ये शिकवलं पाहिजे. आपण तत्वज्ञान, नीती अशा विषयात ते शिकवतो. त्यामुळे अर्ध्याहून अधिक लोकांना वाटतं आपला विषयच नाही आहे, फिलॉसॉफी सारखं त्याकडे बघतात. खरंच जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमिक्स असते आपल्या घरातली आई. देशाच्या अर्थमंत्र्याचं एकच काम असतं, या देशात असलेली संसाधनं, रिसोर्सेस आणि गरजा याची मेळ घालणे. तिथे वकील असायची गरज नसते, तिथे सोशल इकॉनॉमिक्स पाहिजे असतो की काय असं आई घरात करते, मोठ्या मुलाचे कपडे लहान मुलाला, त्याची पुस्तकं लहान मुलाला. संसाधनं कमी असल्या आणि गरजा जास्त असल्या की त्या गरजा भागवायला लागतात. ते भागवण्याकरता एक या कुटुंबाकरता झटणारी आई असते. तशा अर्थाने अर्थमंत्र्यांनी देशाकरता झटायचं असतं. मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून उत्कृष्ट होते यात शंका नाही, पण पंतप्रधान म्हणून ते तितकेच अकार्यक्षम झाले, कारण त्यांना कंट्रोल करणाऱ्या शक्ती वेगळ्या होत्या. आता याचा त्रास असा झाला की खूप दिवसानंतर मनमोहन सिंगांसारखा आपल्याला CD देशमुखांनंतर हुशार अर्थमंत्री लाभला होता. तर त्याने 4-5 वर्ष काम केलं, नंतर परत अर्थमंत्र्यांचे घोळ सुरू झाले. त्यामुळे देशाच्या संसाधनांचा गरजांची दिलेली सांगड ही न जमलेली गणितं आपल्या देशाला आज भोगायला लागतात. दुसरं अर्थशास्त्राचं गंमत असतं, डिमांड काय असते माहिती का, गरज, डिमांड आणि सप्लाय ना, म्हणजे काय, गरज आणि पुरवठा, मागणी आणि पुरवठा. ही मागणी 2 गोष्टींना डिफाईन होते. अर्थशास्त्र अतिशय सोपं शास्त्र आहे. तिचं म्हणत असेल आई इकॉनॉमिस्ट आहे, तर अगदी घरगुती शास्त्र सोपं आहे, त्यात काही मोठे शब्दात तोंडावर फेकायची गरज नाही. ही जी मागणी असते ही 2 गोष्टीने तिची व्याख्या होते. एक म्हणजे गरज आणि दुसरी म्हणजे क्रयशक्ती. या देशातल्या 140 कोटी लोकांच्या गरजा सारख्या. सगळ्यांना चांगल्या शाळेत जायचंय, मुलांना सगळ्यांना चांगल्या आपल्या कुटुंबाला खाऊ घालायचंय, चांगले कपडे घालायचे, चांगलं आयुष्य जगायचं. पण 52 कोटी लोक 2014 साली या देशातली फक्त 52 कोटी लोक, म्हणजे साधारणपणे तुम्ही 124 कोटी हाऊसहोल्ड धरा, तेवढीच माणसं आपल्या गरजांची क्रयशक्ती थोड्याफार प्रमाणात भागवू शकत होते आपल्या गरजा. बाकी लोकांना गरजा भागवण्याकरता काहीच नव्हतं. त्यात बरेचसे शेतकरी होते. पत म्हणजे क्रेडिट.
माझ्याकडे आपल्या इकॉनॉमीत नेहमी लक्षात ठेवा, अतिशय सोपी गोष्ट कशा करताय, इथे हवा आहे, आपण सगळे श्वास घेतोय, बरोबर. मी असं म्हणू शकतो का मी श्वास घेणार, कोणी घ्यायचा नाही. हे जे हवा असते इथे आपल्या याच्यात, तो इकॉनॉमीत पैसा असतो. तो पैसा सगळ्यांपर्यंत जायला लागतो. तो लोकांच्या वापराकरता आहे, तो कोणाच्या मालमत्तेचा नाही. माझ्या खिशामध्ये जर 2000 रुपयाची नोट असेल तर ती माझ्या मालकीची होते, ती सगळ्यांच्या वापराकरता बँकेत जायला लागते. या देशामध्ये बँक अकाउंटच नव्हते, त्यामुळे पद यायचा, बँक पैसा ठेवूच शकत नाही. आज डिपॉझिट आले की उद्या ते लोन देतात, कारण त्यांना काही पैसे झाडाखाली पुरून ठेवायचे नसतात. त्यांना लोकांना वाटून त्या व्याज फरक जो असतो त्यात बँका चालतात. म्हणून बँकेत पैसे जमा करणे याच्याकरता बँकिंग इकॉनॉमी लागते, जी पहिल्यांदा जनधन योजनेची झाली. शून्य बचतीचे अकाउंट म्हणून लोकांनी किती बॉम्ब मारू दे. आता त्याच्यामुळे या देशाची 1,49,000 कोटी एवढं लिकेज वाचलेलं आहे, जे भ्रष्टाचारात जात होते. म्हणजे रोजगार हमीच्या याच्यावर सह्या घ्यायच्या 500 रुपयावर 100 रुपये द्यायचे, हे लिकेज होते. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे ते लोकांच्या खात्यात जायला लागले. लोकांची खर्च करण्याकरता क्रयशक्ती आली, खूप आली असं मी म्हणणार नाही. त्यांच्याकडे आलं शेतकऱ्यांना परत सरकारने 6,000 रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात देतं. आता मधले कुठले दलाल नाही. दलाली संपवणं म्हणजे लिकेज संपवणं, या कामामुळे हळूहळू क्रयशक्ती वाढते. तुम्ही आज बघत असाल जे इथे साधारण 15 वर्ष जे याचा अभ्यास करतायत किंवा बघतायत, त्यांनाकडे आज सगळीकडे गर्दी असते लोकांची. लोकांना खरेदी करायची, याचा अर्थ लोकांच्या खिशात पैसा आलेला. हा पैसा म्हणजे क्रयशक्ती असते. अमेरिकेने काय केलं, त्यांनी क्रेडिट कार्ड सिस्टीम आणली. जेव्हा त्यांच्याकडे ग्रेट डिप्रेशनचं क्रयशक्ती गेली, तेव्हा त्यांनी क्रेडिट कार्ड नावाची सिस्टीम आणली. क्रेडिट कार्ड काय असतं, मी आज क्रेडिट कार्ड स्वाईप करतो तेव्हा माझ्या भविष्यातले पैसे वापरतो, ते उद्या येणार आहे असं गृहीत धरून. ते जर उद्या आले नाही तर मी काय करतो, अमेरिकेत लोक चॅप्टर 11 नावाचा एक बँकरप्सी कोड आहे, ते हात वरती करतात, आमच्याकडे पैसे नाही. क्रेडिट कार्ड सिस्टीम आणून त्यांनी देशाच्या लोकांना क्रयशक्ती आणली. आपण तसं केलं नाही, नशीब. आणि ते करायची गरज नाही. आपल्याकडे काय इकॉनॉमिक म्हण आहे माहिती का, सगळ्यात सोप्या म्हणे आपल्या जीवन पद्धतीत आहे, कारण अर्थशास्त्र जीवनाशी जोडलेलं आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे, जेवढा खर्च आहे तेवढा. म्हणजे मी नेहमी असं सांगतो की 100 रुपये जर भारतीय माणसाला दिले, चिनी माणसाला दिले, अमेरिकन माणसाला दिले, तर अमेरिकन माणूस, आपला भारतीय माणूस 100 रुपयातले 20 रुपये खर्च करतो, 80 रुपये पोराबाळांना राहू दे म्हणून सेव्हिंग करतो, काटकसर करतो. बाप 2 शर्ट कमी शिवतो, आई 2 चपला जोड कमी घेते, मुलाला राहू दे म्हणते. चायनीज माणूस 35 रुपये खर्च करतो, हे सरासरी ॲव्हरेज. अमेरिकन माणूस 250 रुपये खर्च करतो, 100 रुपयातले 150 रुपये तो बॉरो करतो. ती सिंपल करून सांगतोय, त्यात आणखीन कॉम्प्लिकेशन खूप आहे, पण ते बॉरो करण्याकरता त्यांना जी शक्ती दिली आहे ते क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड इज नथिंग बट बॉरोइंग फ्रॉम फ्युचर विदाउट नोईंग वेदर देअर विल बी मनी. या अर्थव्यवस्थेच्या आहारी आपण गेलो नाही, ते खूप चांगलं झालं. आणि आपण क्रयशक्ती आता वाढवतो. या बजेटमध्ये असा विचार करा की आता लोकांच्या खात्यात जे डायरेक्ट डेबिट, त्यातनं काय काय बेनिफिट येत आहेत त्या बजेटमध्ये तपास करा, तुमच्या लक्षात येईल. जर लोकांकडे क्रयशक्ती आली तर माझ्या देशातली देशांतर्गत मागणी वाढू शकते. देशांतर्गत मागणी वाढली की तिला पुरवठा वाढायला लागतो, देशातली इंडस्ट्री चालायला लागते, लोक जास्त गुड मॅन्युफॅक्चर करतात, शेतकरी जास्त पिकवायचा प्रयत्न करतो, सहकार शेती होईल, इंडस्ट्रीयल ॲग्रिकल्चर होईल, त्याच्यामध्ये काहीतरी ऑटोमेशन येईल, त्याच्यामध्ये काहीतरी यांत्रिक शेती होईल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेण्याची शेतीची क्षमता वाढवण्यात येईल. तिचे सॉईल कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी काढल्या, त्या त्याच्याकरता काढल्या. लोकांना वाटतं केलं तर काय, आपलं काही फरक पडला नाही, असं नसतं. देशाचा, एवढ्या मोठ्या देशाचा अर्थकारण चक्र उलटं फिरवायचं आणि रांगेत आणण्याला किमान 15 ते 20 वर्ष लागतात. ते 60 वर्षाचं एकदम असं काही लहान धुवून निघते का 1-2 वर्ष. आणि मला असं म्हणायचं नाही की त्यांनी काही केलं नाही, केलं. पण या मूलभूत गोष्टी ज्या तुमच्या विकासाकरता असतात, या जर केल्या नाही तर मग देश कधीही प्रगती करू शकत नाही, कारण त्याचे काही पुढचे माइलस्टोनच दिसत नाही. मोदी जेव्हा म्हणतात की मला 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करायची आहे, तेव्हा ते देशातल्या सगळ्या क्षेत्रांना एक आव्हान समोर ठेवतात. 5 ट्रिलियन होईल की नाही आम्हाला माहित नाही, पण एक मला धावण्याकरता काहीतरी कारण असतं की शेतकऱ्याला वाटतं आपण त्यात काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, कारखानदाराला वाटतं आपण किती निर्यात वाढवू शकतो, सेवा क्षेत्रात लोकांना वाटतं आणखीन किती काम मिळवू शकतो, कारण आपल्याला 5 ट्रिलियन करायचं. एक तसं शास्त्रींनी सांगितलं, तुम्हाला आठवत असेल, जे इथे 70च्या आसपास आहेत, 60च्या 70च्या, त्यांना आठवत असेल, शास्त्रींनी सांगितलं तर एकदा तांदूळ खायचा नाही, दिवसातून एकदा जेवायचं, भात खायचा नाही, कारण तेव्हा अन्नधान्य तुटवडा होता.
देशाच्या नेतृत्वाला हे सांगायला लागतं तर लोकांच्या लक्षात येतं, कारण त्यांच्या रोजच्या आयुष्यात ते इतके अडकलेले असतात, त्यांच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था व्हायची असेल तर क्रयशक्ती यावी लागेल, त्याच्या तरतुदी काय आहेत त्या पाहाव्या लागतील. दुसरी गोष्ट जे आम्ही अर्थक्रांतीमध्ये सांगतो, एखादी बिल्डिंग आहे बघा, आता अशी एक 4 मजली बिल्डिंग आहे. सोपं इकॉनॉमी सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. त्या 4ही बिल्डिंगच्या 4 मजले, वरचा मजला जो आहे तो संरक्षण किंवा संरक्षण, पोलीस या सगळ्या दलांचा एक मजला आहे. दुसरा जो मजला आहे तो परदेशी कर्ज, परकीय कर्ज, हे सरकारने घेतलेलं कर्ज याचा मजला आहे. तिसरा जो मजला आहे तो सरकारचा खर्च, वेतन कर्मचाऱ्यांचं, सरकारी योजनांचं, त्याचा मजला आहे. आणि चौथा मजला आहे तो सामान्य माणसाचा. आता आपल्या बिल्डिंग मध्ये पाणी वरून खालच्या मजल्यावर केव्हा येणं कमी होतं, जेव्हा जास्तीत जास्त पाणी वरती वापरलं जाईल, खाली पाणी येत नाही, पाण्याची धार खालपर्यंत पोहोचत नाही. पैसा हे इथे आपले पाणी म्हणजे पैसा समजा. आता या वरच्या एक बिल्डिंग मध्ये वर टाकी असते, एक खाली टाकी असते, बरोबर. वरच्या टाकीत पाणी म्हणजे तो देशाचा महसूल समजा, रेव्हेन्यू. तो महसूल लोकांच्या घराघरात जाणार, तोच पैसा इंडस्ट्रीला जाणार, तोच पगाराला जाणार, तोच संरक्षण व्यवस्थेकरता जाणार, तोच इन्फ्रास्ट्रक्चर करता जाणार. म्हणजे वरच्या टाकीतनं येणारं पाणी प्रत्येक मजल्यावर जाईल, ते देशाच्या प्रत्येक मजल्यावर तो येणाऱ्या महसुलातून जाईल. आता लक्षात असं येतं काही पाईपलाईन खालच्या टाकीतून वरच्या टाकीत पाणी नेते, त्या पाईपलाईनला आम्ही म्हणतो टॅक्स, कर. कारण खालचा जो टँक आहे ते देशाचं अर्थकारण आहे, तिथून महसूल तयार होतो, तो त्या पाईपलाईन मधून वर जातो, त्या पाईपलाईन मध्ये लिकेज आहे. या देशातली कर व्यवस्था अत्यंत सदोष होती आणि अजूनही आहे काही प्रमाणात. आता कराचं काय असतं, आपल्याला नेहमी एक फॅशन असतं की हे पॉलिटिशियन काही कर भरत नाही, पॉलिटिशियन होते आहेत ना गेल्यावर, ते काही कर भरत नाही, ब्युरोक्रेसी कर भरत नाही, त्यांना वाटत राहतं. असं नसतं. आपण स्वतः सुद्धा कर चुकवतो. कसे, आता उद्या मला सांगितलं इथे जाऊन काही विकत घ्यायला सिंहगड रोडला, आणि त्याने मला सांगितलं रिसीट पाहिजे, 12% जीएसटी लागेल, तुम्ही रिसीट देऊ नका. मी कॅश मध्ये घेतो, मी देशाचे 12%वर दरोडा टाकतो. दरोडा तो शब्द मुद्दामून तो वापर तुम्ही लक्षात राहा म्हणून. मी जेव्हा रिसीट घेत नाही तेव्हा मी देशाच्या इकॉनॉमीत तेवढ्या प्रकारचा कर चुकवलेला असतो. मी माझ्या अवकातीने चुकवतो, राजकारणी कोट्यवधी रुपयात चुकवत असेल मला माहिती. त्यामुळे कर ही जी पाईपलाईन आहे कर भरण्याची, त्याच्यामध्ये वरच्या टाकीत खालच्या टाकीतनं पाणीच जात नाही. सरकारला काय वाटतं, अरे पाणीचं काय, आपण तो भरपूर इकॉनॉमी आहे, आपण भरपूर योजना आणल्या, का बरं पाणी जात नाही. मग सरकार टँकर आणतं, पाण्याचा टँकर. त्या टँकरला इकॉनॉमीत म्हणतात एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता पाण्याचा टँकरवाला कोणाच्या बिल्डिंग मध्ये जर कधी येत असेल तर एक विचार करतो, तुम्हाला 2-4 महिने आल्यावर म्हणतो जरा हे फाटक हलवा, इथून माझी गाडी टर्न होत नाही, तर इकडे मला रस्ता करून द्या. म्हणजे जी गुंतवणूक परदेशातनं भारतात येते ते त्यांच्या अटी आपल्या देशावर घालतात, हे मुक्त करा, ते मुक्त करा. त्यामुळे परकीय गुंतवणुकीवर देश चालवता येत नाही. तर ही पाईपलाईन जी आहे टॅक्सची, आता एक त्यातली पाईपलाईन त्यांनी रिपेअर केली जीएसटी नावा, त्याच्यातही अजून खूप इश्यू आहे इंडस्ट्री लोकांना. पण हे बाकीचे जे कर, आपण जीएसटी येण्याआधी 72 कर भरत होतो, 72 प्रकारचे इन्कम टॅक्स सकट. या सगळ्या पाईपलाईनची कर मुक्त करणं, आमचं प्रपोजल मध्ये फक्त इम्पोर्ट टॅक्स ठेवायला सांगितलं आहे, कारण तो महसुला करता नाही, तो देशातल्या किमती रेग्युलेट करण्याकरता असतो. बाकी आम्ही सांगितलं कुठलाही टॅक्स नका, ट्रान्झॅक्शन टॅक्स नाही. ती योजना जेव्हा होईल तेव्हा होईल, मोदी सरांना आम्ही प्रेझेंटेशन केलं होतं, ती करतील तेव्हा करतील. माझं म्हणणं असं आहे की वरच्या टाकीत जाणाऱ्या पाण्याचं लिकेज आहे कारण लोक टॅक्स चुकवतात, आणि खाली येणाऱ्या पाण्यामध्ये लिकेज होतं कारण भ्रष्टाचार होतो. हे डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरमुळे सगळ्या पाईपलाईन मध्ये लिकेज भिजले आहेत, पाणी खालच्या मधल्यावर यायला लागलं. आता प्रश्न असा आहे, खालच्या मधल्यावर राहणाऱ्या सामान्य माणसाला जेवढं लागतं तेवढं पाणी मिळतंय का कमी मिळतंय? त्याला 4 बादल्या लागतात, त्याला अर्धी बादली आता मिळाली, जे मिळतच नव्हतं. म्हणून शेतकरी 3% महिन्याने कर्ज घ्यायचा आणि आत्महत्या करायचा, कारण त्याला पैसे तर लागणार शेती करता. तर ते आता मिळायला लागलंय अर्धी बादली, ते हळूहळू वाढत जाईल अशी या बजेटमध्ये आशा आहे. ते जर वाढलं तर इतक्या विपन्नावस्थेतला शेतकरी जर कोरोनामध्ये या देशाला पोसत असेल आणि 80 कोटी लोकांना धान्य द्यायला सरकार करता क्षमता निर्माण करत असेल त्या 2 वर्षामध्ये, तर हा शेतकरी कुठल्या कुठे आपल्याला घेऊन जाईल. त्यामुळे त्याला त्याच्या खिशात पैसा येणं गरजेचं आहे. बजेटमधले अलोकेशन बघा. या 2 गोष्टी जर घडल्या, क्रयशक्ती वाढली आणि शेतकऱ्यांच्या त्यामुळे त्याचा पैसा गेला आणि क्रयशक्ती वाढली, आणि उत्पन्नाच्या पाईपलाईन मधले जर कर व्यवस्था सुलभ झाली
तर हा देश तिसरी काय 2 नंबरची पण अर्थव्यवस्था होऊ शकतो, त्याची मला खात्री आहे. अर्थात त्याला 5-7 वर्ष लागतील. माझं अजून एक डायमेन्शन आहे, ते मी शेवटी सांगेल. आपण तर खरं तर पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असं मला वाटतं, कारण आपल्या मेजरमध्ये जरा हे 4 गोष्टी घडणार आहेत अजून. त्याच्यामुळे आपण तिसरी होऊ शकतो. याच्याशिवाय या 2 सोप्या गोष्टी आहेत. 4 गोष्टीतली एक गोष्ट अशी की लोकसंख्या, डेमोग्राफी. याचं काय होणार आहे? या देशामध्ये हा सगळ्यात तरुण राहणारा देश आहे पुढच्या 10 वर्षात. चीन पुढच्या 10 वर्षात चीनमधली 41% लोकसंख्या ही सोशल सिक्युरिटीवर जाईल, म्हणजे पेन्शनवर जाईल, जे सरकारला द्यावं लागेल. भारत हा तरुण होणारा देश आहे. त्यामुळे त्या डेमोग्राफी, ज्याला म्हणजे पॉप्युलेशन डेमोग्राफी म्हणतात, त्यात जास्त काम करणारे हात येतील. जेवढ्या जास्त योजना येतील, जेवढी जास्त स्किल डेव्हलपमेंट होतील, जेवढी जास्त कारखानदारी येईल. आणि कारखानदारीत रिटेल पण आहे. कारखानदारी म्हणजे टेल्को आणि बजाज नाही, कारखानदारी म्हणजे छोटे कारखाने आहेत. तेवढं जास्त मॅन्युफॅक्चरिंग होईल, जेवढे जास्त युनिकॉर्न तयार होतील, जेवढ्या जास्त स्टार्टअपच्या आयडिया येतील, तेवढे जास्त लोकांना काम मिळेल आणि तेवढा जास्त तरुण पैसा कमवायला लागेल. त्याच्या कर वसुलीमधनं देशाच्या वरची टाकी पाण्याची भरायला लागेल, तेवढा महसूल येईल. आणि हा तरुण होण्या देशाच्या बाबतीत शक्य आहे. जे देश म्हातारे होत आहेत, ज्यांची लोकसंख्या, त्यांना त्या लोकांना पोसावं लागतं. त्यांचं उत्पन्नाकरता काही उपयोग नसतो. 70 वर्षाचा माणूस जाऊन कारखान्यात काम करणार नाही, 70 वर्षाचा माणूस शेतीत काम करणार नाही, 70 वर्षाचा माणूस सेवा देऊ शकणार नाही. त्याला सेवा लागते, त्याला पोसायला लागतं. हे चूक बरोबर अशा अर्थाने नाही, पण ही डेमोग्राफी असते. त्यामुळे जेवढे तरुण लोक देशात जास्त, तेवढा जास्त बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. आणि ती एक आशा आहे, ते एक कारण आहे तिसरी अर्थव्यवस्था. दुसरं कारण आहे डिजिटलायझेशन. तुम्हाला खोटं मला आकडे सांगितले, तुम्ही फक्त व्हाल. आत्ता आपल्या देशामध्ये UPI जे आहे ना, गुगल पे, जीपे, किती व्यवहार होतात माहिती का तुम्हाला? 5 अब्ज व्यवहार होतात महिन्याला. 5 अब्ज म्हणजे महिन्याचं जे पेमेंट सिस्टीम आहे गुगलची किंवा याच्याने 250 अब्ज रुपये त्यातनं त्याचं ट्रान्झॅक्ट होतं. आता या डिजिटलचं काय तुम्हाला वाटतं? का बरं डिजिटली काय फायदा, असं लोक विचारतात. एकतर कॅश इकॉनॉमी कमी होते, त्यामुळे इकॉनॉमी ट्रान्सपरंट होते, पैशाचा प्रवास कळायला लागतो. आता ही नोट काढली मी तुम्हाला दिली, त्याचं काय प्रूफ आहे कोणाकडे? पण ते जेव्हा बँकेतनं जातं तेव्हा त्याचा ट्रेस राहतो. ही नोट इकडून इकडे गेली, नोट म्हणजे हा पैसा इकडून इकडे गेला. डिजिटलायझेशनमुळे सगळ्यात मोठा फायदा आपल्याला काय झालेला आहे भारताला, की सगळे व्यवहार हे करांच्या याच्यात यायला लागले. सगळे व्यवहार हे पारदर्शी व्हायला लागलेत. काळ्या पैशाचे व्यवहार कमी होत आहेत. होत नाही असं मी म्हणणार नाही, सरकारही म्हणू शकत नाही. काळ्या पैशाचे व्यवहार चालू आहेत, पण ते फार वरच्या लेवलला. डे टू डे याच्यामध्ये आता काळ्या पैशाचे कमी झाले. आता हे लागणार नाही. तर UPI डिजिटलायझेशनमुळे काय घडणार आहे? एकतर सगळ्यात डिजिटलायझेशन मध्ये अनेक प्रकार आहेत. नुसते UPI नाहीये, डिजी लॉकर नावाचं डॉक्युमेंटचं हे आहे. अनेक प्रकारची ही सुविधा केल्यामुळे जो वेळ असतो एखाद्या प्रोसेसचा, तो कमीत कमी लागतो. आता तुम्हाला 7/12, तुम्हाला घरी 7/12 काढता येतो. तुमचा नंबर टाकला की तुम्हाला 7/12ची प्रिंट मिळते, तुम्हाला तुमचं 7/12 दिसू शकतो. हे जे सगळं आहे याच्यामुळे दलाल कमी होतात, त्याचं लिकेज कमी होतं आणि त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे लोक जास्तीत जास्त पद्धतीने काम करू शकतात. वेग इकॉनॉमीला आहे. डिजिटलायझेशन मध्ये भारत जगात पहिला आहे, सगळ्यात शेवटी उतरून पहिला आहे. आणि आपण कोरोनाचे आभार मानले पाहिजेत, कारण आपलं डिजिटलायझेशन आलं आणि कोरोना आला, त्याचा आपल्याला ऑटोमॅटिक खूप फायदा झाला. आपल्या देशातल्या अशिक्षितपणाचा डिजिटलायझेशनवर काही परिणाम झाला नाही. ज्यांना 10 बोटाच्या वर मोजता येत नाही अशी माणसं 1000 रुपयाच्या वर सर्च करत असतात UPI थ्रू, QR कोड थ्रू. म्हणजे माझ्या अमेरिकेतले काही मित्र आता भारतात मध्ये आले होते आणि त्यांना घेऊन मी आमच्या पिले पार्ल्याच्या मार्केटमध्ये गेलो. ते म्हणले हे काय ठेवलंय प्रत्येक ठिकाणी? म्हटलं ते QR कोड आहे. तर म्हणले कसलं? म्हटलं कोणी भाजी घेतली की तो म्हणला किती भाजीची प्राइस असेल? 50 रुपये. तो म्हणला म्हणजे किती? म्हटलं $अर्धा. ते पण याच्याने. अरे म्हटलं 10 रुपये पण होतात, 5 रुपये पण चहा प्यायला तरी त्यात होतं. तो म्हणलं हे याच्यावर चालतं? म्हटलं हो, हे सगळं बँकशी जोडलेलं आहे. हो. तो म्हणलं आमच्या देशात 20 वर्षापासून प्रयत्न चालले, कोणी ऐकतच नाही. लोक लक्ष देत नाही, क्रेडिट कार्ड वापरतात. म्हणजे फ्युचर मधनं बॉरो करतात, आत्ताचा पैसा वापरत नाही. तर त्यामुळे याचा खूप मोठा फायदा, आपला फोन आता आपलं पाकिट झालंय, त्यात सगळंच आहे. त्यात पैशाचे UPIचं ट्रान्झॅक्शन त्या फोनमध्ये सगळं आहे.
एक फोन घेऊन फिरलात नाही, तुम्ही अख्खी बँक घेऊन फिरताय. काही दिवसाने बँकेत जायचं, पूर्वी तुम्हाला आठवतं का चेक मिळायला 25 मिनिटं लागतील, पैसे विड्रॉल असेल तर कुपन 1 तासानंतर या, असे ते बँकेचे लोक बोलायचे. त्यांना आलो कोणी विचारत नाही. आणि काही दिवसाने बँकांच्या बिल्डिंग सगळे बंद होणार आहे. ते फक्त त्या कर्जाकरता किंवा याच्याकरता एखादं ऑफिस राहील, ते पण ऑनलाईन झालं तर विषयच येत नाही बँकेत जायचं. एक अख्खी सिस्टीम जिने या लोकांची जगण्याची आकांक्षा दबवून ठेवली होती, अशी एक अख्खी मॅन्युअल दलाली अवलंबित सगळ्या व्यवस्था या डिजिटलमुळे कमी झाल्यात. हा फार मोठा फायदा. आणि तरुण लोकसंख्या असल्यामुळे त्याचा यूज पण आहे. पण असं मला कोणतरी परवा, मी मुंबई एका कार्यक्रमात असं म्हणलो होते, मी एक माणूस उठला वयस्कर, ते म्हणले मी 81 वर्षाचा आहे, मी युपीआय ट्रान्झॅक्शन, तरुण तरुण बोलू नका. म्हटलं नाही, तुम्ही तरुणच आहात, वय हा नंबर असतो. जो हे करू शकतो, जो व्हॉट्सअप करू शकतो, ज्याला कळू शकतं मी काय करतोय, ज्याला टेक्नॉलॉजी वापरतोय, तरुण आहे. कारण ती आज तरुणाची भाषा आहे. तिसरं कारण आहे डिकार्बनायझेशन. पर्यावरणाचा फार मोठा, म्हणजे आता आपलं त्याचं फार कार्बन, त्याचे फुटप्रिंट वगैरे तो खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. पण डिकार्बनायझेशन कडे आपण एका चांगल्या स्वच्छ ऊर्जेकडे चाललो. अक्षय ऊर्जा त्याचं नाव ठेवलंय, सोलर एनर्जी. किंवा आता आपण न्यूक्लिअर एनर्जी पण खूप प्लांट उभे राहतील. याच्यामुळे जे कार्बनायझेशन आहे, म्हणजे प्रदूषणाची पातळी खाली येते. प्रदूषण कमी झाल्यामुळे लोकांचे आजार कमी होतात, आजारावरचे खर्च कमी होतात. अनेक प्रकारच्या शहरांना जगणं सुसह्य होतं. शहराबाहेर जाऊन उगीच काहीतरी महागड्या ठिकाणी राहायला लागत नाही. चांगल्या ठिकाणी चांगली हवा पाणी मिळू शकतं. या सगळ्या डिकार्बनायझेशनमुळे पुढच्या 5 वर्षामध्ये शहरातल्या लोकांचं सुधारणार आहे. स्मार्ट सिटी जो प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की कमीत कमी कार्बन उत्सर्जन असा त्याचा एक अजेंडा आहे आणि तो पाळला जातो. ठिकठिकाणी तुम्ही बघाल तर आता कंपोस्टचे खत प्रकल्प उभे राहत आहेत. खतातनं, म्हणजे कचऱ्यातनं खत तयार होईल. कचरा आता कसा गावभर फिरणार नाही. हे सगळं डिकार्बनायझेशनचं आहे. डिकार्बनायझेशन हे फार मोठं रिझल्ट. त्याच्यामुळे आपण विश्वास ठेवायला हरकत नाही की तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकते. कारण मला एक माझ्या अमेरिकेतले मित्र होते, सिक्के प्रल्हाद म्हणून, होते म्हणजे आहेत अजून, आता थकलेत. ते नेहमी असं म्हणायचे, मी तिकडे असताना ते म्हणायचे, एक हत्ती झोपलाय स्टेजवर, त्याला उठवू नका. तो जो उठला नाचायला लागला, तुम्हाला सगळ्यांना स्टेज खाली करायला लागला. भारताच्या सगळ्या गेल्या 10 वर्षातल्या धोरणांमुळे हे घडतंय. आणि आत्ता माझ्याकडे वेळ नाही, मी तुम्हाला 51 अशा गोष्टी सांगेल ज्यात भारत जगात पहिला. आणि त्यात सगळे, दुधापासून तांदूळापर्यंत सगळे, मास्यापर्यंत सगळे, औषधांपर्यंत आहे. आपण सगळ्यात जास्त मोठे फार्मा एक्सपोर्टर आहे. आपण सगळ्यात मोठे संरक्षण सामुग्रीचे निर्यातदार आहे जगातल्या. जो देश पिन बनवू शकत नव्हता, म्हणून म्हणतात सगळ्यांनी कष्ट केले, पण कष्टाचा एक पेस असते, त्याला वेग असला पाहिजे. मी आता उठेल, दुपारी गाणं ऐकेल, एक माणूस झोपलाय, तुम्ही सांगितलं नाच, जर तो संध्याकाळी नाचत असेल सकाळी गाणं लावल्यावर, त्याचा काही उपयोग होत नाही. तो पेस कमी झालाय, तो पेस वाढलाय, ती गॅप कमी झाली, हा फार मोठा फायदा. आणि चौथी गोष्ट आहे डिग्लोबलायझेशन. तुम्ही म्हणाल ग्लोबलायझेशनमुळे आपलं वाढतं ना FDI, नाही. आता कोरोना नंतर जगामध्ये काय आलं माहिती का, गेटेड ग्लोबलायझेशन. म्हणजे ग्लोबलाइज जागतिकीकरण आहे, पण त्याला एक दरवाजा आहे. दरवाजा कुठला आहे? देशाच्या हिताचा. माझ्या देशाकरता काय आहे? आज ट्रम्प तेच म्हणतात, पुतीन तेच म्हणतो, जिनपिंग तर तेच म्हणतोय 20 वर्षापासून. ते आमच्या देशातलं आमच्या देशाकरता, तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही बनवून घेऊ, पण आमच्या देशाचं हित आहे. आपण हे जगाच्या म्हणजे इकॉनॉमीच्या रंगभूमीवर म्हणा, त्या स्टेजवर इकॉनॉमीच्या आपण जसे मोठे होत गेलो, तसा आपण याचा आग्रह धरला. आपण राफेल सारख्या कंपनीला नमवलं, डील केलं, आम्ही बनवू. आपण आज ब्राह्मोस, तर या 26 जानेवारीला आपल्याकडे कोण येणार आहे माहिती का? प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे अध्यक्ष येणार. इंडोनेशियाचं वैशिष्ट्य काय? जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे. नुसतं एवढं नाही, इंडोनेशिया आपल्याकडून ब्राह्मोस नावाचं आपलं क्षेपणास्त्र घेतोय. 70,000 कोटीचं डील. आणि हे म्हणजे आपण एक देश बघा, जो अक्षरशः सैनिकांच्या पायातले बूट आयात करत होता, 303 रायफल सैनिक वापरत होते. तो देश जगातलं आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारं एक क्षेपणास्त्र दक्षिण आशियात एक्सपोर्ट करतो, व्हिएतनामला देतो, फिलिपाईन्सशी करार करतोय, इंडोनेशियाशी करार होणार आहे. या देशाची जी सामरिक ताकद आहे, ज्याला स्ट्रॅटेजिक फोर्स ताकद म्हणतात, ती इतकी वाढलेली आहे, लष्करी ताकद इतकी वाढलेली आहे
कारण या देशामध्ये आता वस्तू बनायला लागली. बेळगाव नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये 41 फाउंड्री आहे. त्या सगळ्या फाउंड्री एक एक करत कोणी बेळगावला नातं गेलं तर विचारा, त्या बंद पडत गेल्या होत्या. जेव्हा बोफोर्स कल्याणी बनवायला लागले त्या देशामध्ये, जेव्हा तोफा कल्याणी फोर्समध्ये बनायला लागल्या, त्याच्याकरता फोर्जिंग लागायला लागल्या, आज बेळगावमध्ये 64 फाउंड्री आणि 112 फाउंड्री आधारित उद्योग आहे मशिनिंगचे, आणि ते जे नीट करायला लागतात पार्ट त्याचे. बेळगावमध्ये आज सैन्याचे 6 लाख मोजे लोकरीचे बेळगावमध्ये बनतात. हे जे क्लस्टर असतं, आपल्याला हे सगळे हळूहळू कळतं. हळूहळू लोकांच्या खिशात पैसा यायला लागतो. ज्यांना कोणाला विश्वास नाही त्यांनी एक गेल्या 10 वर्षामध्ये या भारतातली 25 शहरं निवडा. हा एक्सरसाइज करून बघा. इकॉनॉमिक्स फार सोपं आहे, तुम्हालाही कळेल. पुढच्या वर्षी तुम्ही इथे भाषण देऊ शकता, तर काही फार अवघड नाही. भारतातली 25 शहरं निवडा, त्या शहरातलं दरडोई उत्पन्न काढा गेल्या 15 वर्षातलं. दर वर्ष काढा, एक चार्ट तयार करा. ते दरडोई उत्पन्न तुम्हाला वाढलेलं दिसेल, कारण लोकांच्या खिशात पैसा येतोय, कारण क्लस्टर वाढत चालले, इंडस्ट्री वाढत चालली आणि शेतीवरच्या प्रोसेसिंगचे कारखाने वाढत चालले. मला गरज नाही प्रोसेस फूड आयात करायची, मी बनवू शकतो. त्याला डिग्लोबलायझेशन. माझ्या देशात काय पाहिजे लोकांना? कांद्याची पावडर पाहिजे आयुर्वेदिक कंपन्यांना. ती पांढरा कांदा माझ्या देशात सर्वोत्कृष्ट होतो, मी निर्यात करायचो, ते पावडर बनवायचे आणि माझ्याकडे आणून ते औषधं विकायचे. आता मीच इथे कांदा माझी पावडर म्हणून वापरतो. मला काय टोमॅटो सॉस पाहिजे, मला कशाला कोण इम्पोर्ट केलं पाहिजे? माझ्याकडे टोमॅटो बनतो, मी सॉस बनवतो. प्रोसेस म्हणजे ऍग्रिकल्चरला, त्याच्या मालाला प्रोड्यूस असं म्हणतात. आपण प्रोड्यूसवर खूप काम केलं, मी नाही केलं असं नाही. अण्णासाहेब शिंदेपासूनच्या लोकांची नावं घेऊ. हरित क्रांती झाली, पिवळी झाली, लाल झाली, हिरवी झाली, ग्रीन झाली, म्हणजे श्वेत क्रांती झाली, तर ब्ल्यू क्रांती झाली. या सगळ्या क्रांत्या झाल्या, म्हणजे प्रोड्यूस चांगलं झालं, पण प्रोसेस नाही झालं. गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये एक 11% इंडस्ट्री प्रोसेस इंडस्ट्री म्हणून झाली. म्हणजे आता इथेच शेतमाल बनतो, इथे त्याच्यावर प्रोसेसिंग होतं. इथे द्राक्ष बनतात, इथेच द्राक्षाची वाईन बनते. इथेच टोमॅटो बनतो, त्याची सॉस इथे बनतो. इथेच बटाटा बनतो, त्या बटाट्याचे फिंगर चिप्स किंवा वेपर्स इथेच बनतात. हे इथे तयार होतं आणि इथे प्रोसेस होतं. शरद जोशी नावाचे आमचे ज्यांना मी दुसरा गांधी म्हणतो, किंवा खरं पहिलाच गांधी शेतीतला, ते नेहमी म्हणायचे की आमच्याकडे जेव्हा ते नेहमी म्हणायचे, फार एक छान उदाहरण द्यायचे की ईट व्हॉट यू कॅन, जे खाऊ शकता ते खा, आणि कॅन व्हॉट यू कॅनॉट, जे खाऊ शकत नाही त्याचं कॅनिंग करा, नाही त्याचे प्रोसेस करा. आणि ते म्हणायचे प्रोड्यूस करून काय उपयोग नाही, प्रोसेस करा, शेतकऱ्याला जोडधंदा मिळतो. आणि त्यांनी ते त्याच्याकरता खूप प्रयत्न केले. आज ते नाही आहेत, पण ते स्वप्न आज साकार होतं. आज प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या प्रोसेस प्लांटला जोडलेला. आणि हे डिग्लोबलायझेशन जे की माझ्या देशातला बनलेला माल आधी माझ्या लोकांकरता असतो. या डिग्लोबलायझेशनने 2 गोष्टी घडल्या, एक रोजगार वाढतील आणि देशामधलं उत्पादन वाढेल. त्यामुळे लोकसंख्येचं आपलं गणित, त्यानंतर डिजिटलायझेशनचा फायदा, तिसरं डिकार्बनायझेशन, पर्यावरण सुधारल्यामुळे होणारे फायदे, कमी होणारा खर्च, कारण खर्च कमी करणं, उत्पन्न वाढवलं, एकच भाषा असते. म्हणजे माझं उत्पन्न वाढलं काय, खर्च कमी झाला काही, पैसा तेवढाच जातो ना, म्हणून म्हणतात मनी सेव्ह इज मनी अर्न. आणि चौथं डिग्लोबलायझेशन. या 4 गोष्टीमुळे मला असं वाटतं की आपण तिसरी महाशक्ती, तिथली अर्थसत्ता बनवू शकतो. महाशक्तीचा गणित आणखी वेगळी आहे. आणखीन कशामुळे बनवू शकतो? मोदी जेव्हा म्हणतात 2047ला आम्हाला काय करायचंय, विकसित भारत करायचं. 100व्या वर्षाचं फार वर्ष राहिले नाही बरं का, 22 वर्षाने अजून 22 वर्षाने हा देश फ्रॉम अ थर्ड वर्ल्ड कंट्री, अंडर डेव्हलप, तर किती अंडर डेव्हलप. फाळणी झाली तेव्हा या देशाचा जीडीपी किती होता, आणि इंग्रज आले तेव्हा किती होता, जगाच्या किती टक्के होता. इंग्रज आले म्हणजे 1855चा जीडीपी जो आहे भारताचा, तो जगाचे 24%. आणि इंग्रज गेले 1947, 90 वर्षानंतर, तेव्हा तो जगाच्या 0.2%. इतकी बेसुमार लूट या लोकांनी केली. त्यांना तो 2-2 हजार वेळा फाशी द्यायला पाहिजे एकेका गुन्ह्याकरता. इतकी माणसं मारली. बंगालच्या दुष्काळात त्या देशातला कच्चा माल चोरून नेला. अनेक लोकांना भ्रम असतो इंग्रजांनी सुधारणा आणली. कधीतरी त्या विषयावर मी बोलायला येईल. तुम्हाला मी रेल्वे बोर्डवर काम केलं डायरेक्टर म्हणून, तुम्हाला मॅप दाखवतो मी रेल्वेची. ते रेल्वे बोर्डातल्या लोकांना सांगितलं काहीतरी भविष्यासारखं बोलू नका. त्यांनी सगळ्या रेल्वे लाईन तिथून टाकल्या, तिथून कच्चा माल वाहतूक होती बंदरापर्यंत. भारतीय लोकांचा काही संबंध नाही. तुम्हाला प्रवास करण्याकरता रेल्वे नाही बांधल्या त्यांनी, त्याचं साईड इफेक्ट. त्या सगळ्या खाणींपासून रेल्वे टाकली.
इंग्रजांनी या देश संफेर लुटला. 27 जहाज भरून सोनं गेलंय. कालिकत बंदरात माझ्याकडे रिसीट आहे, माझ्या घासूप्रमाणे छापलंय, त्याचे डिटेल छापलेले, किती सोनं गेलं, लुटलं. ही लूट या देशाची झाली, या देशाबद्दल चर्चिल असं म्हणला होता की ही अत्यंत आश्चर्यकारक घटना आहे. जर हे लोक, हे भिकारी लोक, ही लोकशाही टिकू शकले तर. आज चर्चिलचं राज्य आपल्या इकॉनॉमीच्या खालच्या लेवलला आहे आणि आपली 75 वर्ष इकॉनॉमी आपल्या लोकशाही टिकलेली. काळ असा असतो, काळ सूड घेतो. वाटेल ती तुम्ही आरोगन्स किंवा अत्यंत उद्दामपणे विधानं करू शकत नाही. चर्चिल थडग्यात या म्हणजे भारताची लोकशाही 75 वर्ष पूर्ण करते आणि अमेरिकेसारख्या लोकशाहीला मार्गदर्शक म्हणून तिचा उल्लेख करतो. हे सगळं घडतं कारण आपण म्हणजे तरुण आणि वयस्कर दोन्ही माणसांना या देशाचा एक स्वतःबद्दलचं प्रेम असण्याचा डीएनए. आपण कुठल्याही, तुम्ही काही लोक खेडेगावातनं पुण्यात आले असाल, पण म्हणून तुम्ही आपला देश समजत नाही असं नाही. अशा प्रकारचं फिलिंग म्हणजे मी युरोपात खूप फिरलोय, 70 देशात गेलोय. तेव्हा मी ते लोकांना, मी एक माझा जर्मन मित्र होता, तो दरवर्षी मला म्हणायचा की तुमच्याकडे यायचं म्हणजे वैताग आहे. स्वतः लोक थुंकतात, काय ते रेड खातात आणि रस्त्यावर थुंकतात, तो शिवाय आहे. 2-3 आल्यावर मी त्याला म्हटलं तू जातो कशाला म्हणाला भारतात, जा नाही तू. तो म्हणला नाही, त्या गरीब जरी असला, भीक मागत असला, त्या डोळ्यामध्ये स्पार्क आहे. आमच्या युरोपातल्या लोकांचे डोळे काचेच्या गोट्यांसारखे, त्यात काही भाव नाही. हे लोक का म्हणतात? कारण आपली जगण्याची आसक्ती जी आहे तो आपला डीएनए. देश तेव्हाच मोठा होतो. तिसरी काय हो, आपण पहिली महाशक्ती होईल, ते माझं कॅल्क्युलेशन सांगतो केव्हा होईल ते, मग थांबतो. ती आसक्ती असते देशापुरती, ती आपल्याला मोठं करते, म्हणून आपण होणार आहे. आणि सरकार चांगलं आल्यामुळे या 4 गोष्टी घडल्या आहेत. आता हे दलाल, पैसे खाणारे, हे लुटणारे, ही लोक गेली आहेत, त्यांचे दिवस संपलेले. त्यामुळे जी फडफड चालली आहे, जी तडफड चालली आहे, ती दलाली बंद झाली, ज्याची फार काळजी करू नका. ते कटकट करणारे पण लोक उरणार नाहीत. आणि काही हरकत नाही उरले तर. माझ्या देशाला लुटणारे इंग्रज गेले, काळे इंग्रज आले म्हणायचे ना. शरद जोशीच म्हणायचे की महात्मा गांधी 42 साली म्हणले होते इंग्रजांना चले जाव, मग आम्हाला चोरांचं राज्य आले तरी चालेल, आणि तसंच घडलं म्हणले. याला द्रष्टा म्हणतात असं शरद जोशी म्हणायचे महात्मा गांधींबद्दल, की त्यांना दिसलं चोरांचं राज्य येईल. हे लुटणं संपलंय आणि ती चांगली गोष्ट आहे. आता आपण नवीनाची कास धरून पुढे जाऊ शकतो. GDP हे जे मेजर आहे, राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न, त्याच्याबद्दल माझे 2 शब्द सांगतो. ते तुम्हाला पटतील न पटतील, पण मी ते राहिलोय म्हणून मला ते नेहमी वाटतं आणि ते मी आग्रहाने मांडतो. काय काय असतं त्याच्यामध्ये? वस्तू आणि सेवा यांचं उत्पन्न एकत्र धरलं जातं GDP मध्ये, राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नात. म्हणजे किती प्रोड्यूस झाला वस्तू, किती शेतमाल प्रोड्यूस झाला, प्रोडक्शन काय झालं, आणि किती सेवा आल्या. मगाशी मी तुम्हाला सांगितलं आपल्या देशातल्या, हा देश जो आहे ना, त्याला सोसायटी ऑफ एक्सचेंज म्हणतो मी, म्हणजे आदान प्रदान करणारा देश आहे. मी समजावून सांगतो काय म्हणतोय ते. अमेरिकेत मी इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म भरायचो, अजूनही भरतो. त्यात 40 पानी फॉर्म आहे. त्यात 1 पेज असतं ज्यात तुम्हाला टॅक्स एक्झम्पशन दिलं जातं, आणि 1 पेज असतं ज्यात सेवा पकडल्या जातात. म्हणजे कसं, प्रश्न असा असतो, तुम्ही कुठल्या मुलांना सांभाळलं का या वर्षात, शेजाऱ्याच्या, तुमच्या मुलांच्या, नातलगांच्या? जर मी म्हटलं हो, चाइल्ड केअर सर्व्हिस म्हणतात त्याला, तर त्याचं एक तिथे पॉईंट देशाच्या GDP मध्ये 1 पॉईंट ॲड होतो. तुम्ही या वीकेंडला जाऊन कम्युनिटी सर्व्हिस केली का? म्हणजे काही झाडू मारला का, काही कुठले डम्पस्टर उचलले का, कुठल्या गरिबांना काही फूड दिलं का, कोणाला काहीतरी कपडे दिले का, असं केलं का तुम्ही या वर्षात केव्हा? हो म्हटलं का 1 पॉईंट ॲड होतो. असे 18 प्रश्न आहेत, आणि त्या 18 प्रश्नांचे जर हो हो उत्तरं दिली, आणि नॅचरली या गोष्टी माणूस करतो, इंडियन माणसं जास्त करतात कारण ते DNA ते परत, तर ते ॲड होतात. आता मला सांगा, आपण इन्कम टॅक्स रिटर्नचा एक तर आत्ता लोक फॉर्म भरायला लागले, आत्ता 4-5 कोटी लोक टॅक्स भरायला लागले, त्यामुळे रिटर्न भरायचा काही विषयच येत नाही. तरी जे भरतात 5 कोटी, आजोबाने नातीला सांभाळलं, आपण चाइल्ड केअर सर्व्हिस लावतो का? शेजारच्याकडे किल्ली दिली, आपल्या काही सिक्युरिटी सर्व्हिस आहे का? तो म्हणतो का यांच्या किल्ल्या सांभाळल्या वर्षभर, सिक्युरिटी सर्व्हिसचे लावा पैसे किंवा लावा पॉईंट. आपण ड्रायव्हरला सांगतो भाजी घेऊन ये, कुठली सर्व्हिस मोजायची? स्वयंपाक करणाऱ्या बाईला सांगतो की जरा कपडे इस्त्रीला टाक. जेव्हा सोसायटी ऑफ एक्सचेंज असते आणि सोसायटी ऑफ ट्रान्झॅक्शन नसते, तेव्हा परस्परावलंबित अनेक सेवा असतात ज्या वापरल्या जातात, ज्या मोजल्या जात नाहीत.
माझी आज खात्री आहे आणि मी कोणालाही आव्हान द्यायला तयार आहे. मी भारताच्या जे G20 झालं तेव्हा काही नेक्स्ट जेन नावाच्या देशांचे प्रतिनिधी आले होते. समोर बोलताना मी त्या पार्लमेंटच्या लायब्ररीत पण हेच सांगितलं होतं, कोणीही मला एक पद्धत विकसित करून द्यावी ज्यात या भारतातली प्रत्येक सेवा, म्हणजे रिक्षावाल्याने म्हातारे आजीची बॅग उचलून ठेवण्यापासून, त्या आंधळ्या माणसाला रस्ता क्रॉस करायला लावल्यापासून, ते वृद्ध माणसाला 2 ठिकाणी जेवून बाटलीभर पाणी, तांब्याभर पाणी देण्यापासून, ते दारात आलेल्या माणसाला दुपारी जेवण देण्यापासून, ते कोपऱ्यात चरणाऱ्या गाईला अन्न खाऊ घालण्यापासून, ते लहान मुलांना सांभाळण्यापासून, ते अनाथाश्रमात जाऊन मुलांना गोडधोड दिवाळीला देण्यापासून, ते घरातल्या आजी आजोबांनी शेजारच्या नातवंडावर प्रेम करण्यापासून, ते घरातल्या काम करणाऱ्या करत्या स्त्री पुरुषांनी रस्त्यातून येता येता रस्त्यावरच्या ट्रॅफिक पोलिसांना एक एक पाण्याची बाटली हातात देण्यापासून, दिवसभर उन्हात उभे आहे म्हणून, या सगळ्या सेवा जर मोजायला लागलात ना, 40 ट्रिलियन GDP होईल भारताचा. हे लिहून ठेवा. त्यांच्या मेजरने आपण आपला GDP मोजतोय, पण ती वेगळ्या लेवलवरची फाईट आहे, त्यात तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. पण हा मुद्दा मी मांडत राहणार आहे की GDP हे आमच्या देशाकरता आत्ताचं GDP हे मेजर होऊ शकत नाही, कारण आमच्या देश सोसायटी ऑफ एक्सचेंज असल्यामुळे अनेक सेवा, अनेक प्रोड्यूस काउंटच होत नाही. डिजिटलायझेशनचा तो एक फायदा होणार आहे, प्रत्येक सेवा आता काउंट होत जाईल, प्रत्येक वस्तू आता काउंट होत जाईल, कारण तिचं देयक जे आहे, पेमेंट आहे, ते डिजिटलमुळे राष्ट्रीय इकॉनॉमीत येईल, ते कॅशमध्ये होणार नाही. त्यामुळे नुसता डिजिटलायझेशनचा वापर दुप्पट झाला तरी आपला GDP 500 बिलियनने वाढू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कॅशपासून दूर घेऊन जा. ही तिसरी अर्थव्यवस्था होणारी काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त मी तुम्हाला 2 साल सांगतो, त्यातल्या एका सालात ती होईल, आयदर 2027ला होईल किंवा 28ला होईल. 2030 सुद्धा आपण बघणार नाही. तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकरता हा विश्वास व्यक्त करतो. असलेकरांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ज्या गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला आणि डिजिटायझेशनचे जे फायदे सांगितले, त्यातला एक सर्वात चांगला फायदा मी आपल्यासमोर ठेवतो की डिजिटल पेमेंट व्हायच्या अगोदर माझी पत्नी आणि मुलगीसुद्धा इथे आहे, तर ती जेव्हा जेव्हा पैसे मागायचे तेव्हा मी तिला कॅशमध्ये द्यायचो, त्यामुळं त्याचा हिशोब लागायचा नाही. आता ती जेव्हा म्हणते की पैसे पाहिजे, नाही, याच्यातून एक गोष्ट मी शिकलो की प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे डिजिटली व्हायला हवं. आणि हे झाल्यामुळे निश्चितच मी म्हणू शकतो की आपल्याला बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की मी काय करू शकतो. तर त्याचं जर आपल्याकडे उत्तर असेल तर भारत तिसरी शक्ती काय, पहिली शक्तीसुद्धा होणारच आहे, कारण त्याच्यात माझा सहभाग काय आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं तसं की हिशोब लागायला लागला. दुसरं असं की इतक्या सुंदर अशा या वातावरणामध्ये कैलासवासी मोहनराव भिडे गुरुकुल स्कूलच्या या ओपन थिएटरमध्ये, एम्पी थिएटरमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. हा सुद्धा सर या व्याख्यानमालेचाच एक सुंदर असा उपक्रम आपल्याला म्हणता येईल, कारण संस्कार गुरुकुल असं इथं जे नाव दिलं गेलेलं आहे, तिथं आपल्यावरती हे आज अर्थशास्त्राचे संस्कार हे आपल्यामुळे घडलेले आहेत. हा एक खरंच आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की या सगळ्यामध्ये मी काय करू शकतो, कारण आपल्या देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे. तर कदाचित तुमच्यासमोर या सर्वांचे प्रश्नाची उत्तरं आज आलेली आहेत, कारण जसं सरांनी म्हटलं की क्रयशक्ती जी आहे ती वाढलेली आहे, करव्यवस्था सुलभ झालेली आहे किंवा करण्याचे प्रयत्न आहेत, लोकसंख्येनुसार आपला देश तरुण आहे, डिजिटलायझेशनचे आपण सर्वच जण खूप सगळा वापर करतो आहोत, डिकार्बनायझेशनच्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चाललेले आहेत, डिग्लोबलायझेशनच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल चालू आहे, आणि 2047चं जे एक स्वप्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की विकसित असा भारत असणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत कमी वेळामध्ये, कारण इथं यायच्या अगोदर माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला की मी का येऊ, ती 2रीला आहे, तिला तेवढं कळणार नाही, पण मी तिला एवढंच म्हणालो की तुझं हे स्टेज आहे, कारण ती इथेच शिकते, तिचं हे स्टेज आहे, तर त्या स्टेजवरती तुझा पप्पा बोलणार आहे, तर एवढा आनंद तू घे. तर त्यामुळे जसं आपण अर्थतज्ज्ञ म्हणून दीपक करंजीकरांना व्याख्यानाला ऐकायला आलो आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये माझा रोल काय आहे हे समजून घ्यायला आलो, तसंच तुम्हाला एक आनंद जो आहे या सगळ्या गोष्टीचा तो निश्चितपणे मिळालेला असेल, आणि ती संधी आपल्याला प्रकाश असलेकर सरांनी या ठिकाणी दिलेली आहे. स्वानंद व्याख्यानमालेच्या निमित्तानं
गेले महिनाभर त्यांचा यासाठी प्रयत्न चालू आहे. अखंड अशी लढाई सुरू आहे आणि त्यांच्या या लढाईला आणि विचाराच्या क्रांतीला तुम्ही सगळ्यांनी इथं साथ दिलेली आहे. तेव्हा तुमच्या सर्वांचे प्रथम आभार. आणि आजचे वक्ते तसेच प्रमुख पाहुणे आणि सुनील भिडे सर या सर्वांचे आणि ज्या नगरसेविका इथे उपस्थित होत्या त्यांचेही आभार. निघण्यापूर्वी फक्त एकच, या कार्यक्रमासाठी खासदार मुरलीधर मोहोळ साहेब येऊ शकले नाहीत, पण त्यांनी त्यांचा शुभेच्छा संदेश, त्याचं पत्र पाठवलेलं आहे, ते आपल्यासमोर ठेवतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसंच माननीय आमदार माधुरीताई मिसाळ यांनी देखील आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या मुंबईतून निघाल्या पण इथे वेळेत पोहोचू शकल्या नाहीत, पण त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या शुभेच्छा या कार्यक्रमासाठी आहेत. धन्यवाद. सर्वजण या ठिकाणी आलात. उद्या दुसरं सत्र आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रकाश असलेकर सर, स्वानंद प्रतिष्ठान यांच्या वतीनं विनम्र विनंती की आपण या ठिकाणी उद्या देखील वेळेत उपस्थित राहावं. धन्यवाद.